नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। सिन्नर तालुक्यात आईच्या डोळ्यात देखत मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये वाद झाला होता। या दोघांनी प्रेमविवाह केला होता। प्रेमविवाहानंतर 2 महिन्यात ही महिला रागाच्या भरात माहेरी निघून आली होती। ती आपल्या आईसोबत बाहेर आली होती। रस्त्याने चालत असताना एका कारमधून तिचा पती आला। त्याने तिला बळाचा वापर करून कारमध्ये बसवले। या अपहरणात आरोपी पतीच्या मित्रांनीही मदत केली। विशेष म्हणजे अपहरणाचा हा प्रकार होत असताना विवाहित महिलेची आई देखील सोबत होती। अपहरण होत असताना महिलेच्या आईने खूप विरोध केला, मात्र पतीने रागाच्या भरात त्याच्या पत्नीच्या आईलाही मारहाण केली। 19 मार्च रोजी दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बसस्थानकाजवळ हा प्रकार घडला। या अपहरणाचा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झाला आहे। हे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली। त्यानंतर अपहरण झालेल्या महिलेची शिर्डी बसस्थानक परिसरातून सुटका केली। तसेच या महिलेच्या पतीला अटक केली। सध्या पतीवर सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। अपहरणात मदत करणाऱ्या आरोपी पतीच्या मित्रांचाही पोलीस शोध घेत आहेत। मात्र सध्या आरोपी पतीचे सर्व साथीदार फरार आहेत।